पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित गर्भवती मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। या घटनेच्या चौकशीसाठी पुणे धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती आज घटनास्थळी दाखल झाली आहे। समिती सर्व पद्धतीनं चौकशी करून त्रुटींमध्ये लक्ष घालणार आहे। धर्मादाय विभागाच्या कामात पारदर्शकता येऊन त्याचा रुग्णांना संपूर्ण लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातल्या आरोग्य विभागाशी त्याला जोडलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मादाय आयुक्तांना दिलेले आहेत। आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मादाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू। दरम्यान या प्रकरणातल्या पीडित महिलेच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली।